वहिनींना पाडलं आता दादांना पाडायचं का? बाप लेकांच्या मनात नेमकं चाललंय तरी काय? बारामतीत गब्बर नामक पत्र प्रचंड व्हायरल. गुजरातचं व्यापारी मंडळ लालबागचा राजाही गुजरातला नेतील, संजय राऊतांचा आरोप. तर या मंडळाचे सर्वात मोठे लाभार्थी मातोश्रीवर नितेश राणेंचा पलटवार. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज घेणार लालबागच्या राजाचं दर्शन. दुपारी 3:30 वाजता राज ठाकरे पोहोचणार लालबागला. दर्शनासाठी आलेल्या सामान्य भक्त मात्र आज ताटकळणार. मनोज जरांगेंची अब्दुल सत्तार यांच्याशी फोनवरून चर्चा. दोघांमध्ये शेतकरी नुकसान, सगळे सोयरे, हैदराबाद गॅझेट आणि शिंदे समितीच्या कामकाजाबाबत चर्चा. राज्यपाल CP राधाकृष्णन आज नाशिकच्या दौऱ्यावर. राज्यपाल पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर पहिल्यांदाच राज्यपाल नाशिकच्या दौऱ्यावर. शासकीय योजनांसंदर्भात घेणार आढावा. पुणे CIDचे अप्पर पोलीस अधीक्षक श्रीकांत कोल्हापूर यांना अटक. दारू परवाना मिळवून देण्याचं सांगत हॉटेल व्यावसायिकाला 1,05 लाखांना फसवल्याचा आरोप. नागपूर मनपामध्ये हयगय केलेल्या 77 अधिकारी कर्मचाऱ्यांना नोटीस. 5 वर्षात 14,000 तक्रारी. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा तक्रारींचा पाऊस. संभाजीनगरमध्ये प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 25,000 घरकुलांना मंजुरी. सर्वाधिक लाभ गंगापूर तालुक्यात. 15 सप्टेंबरला होणार पहिला हप्ता जमा. बीड जिल्ह्यात 143 पैकी 80 प्रकल्प 100% भरले. बिंदुसरा सिंदफना ओव्हरफ्लो. तर जिल्ह्यातील सर्व धरणांमध्ये 58% एकूण पाणीसाठा. संभाजीनगरच्या गोदापट्ट्यात पुन्हा बिबट्याचं दर्शन. शेतकऱ्याला बिबट्या दिसताच आरडाओरडा. रात्री शेताला पाणी देण्यासाठी जाणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये मात्र भीती. गोंदियामध्ये मण्यार साप चावल्यामुळे मायलेकीचा मृत्यू. देवरीच्या गुजरबोडगा इथली घटना. रात्री झोपेत सापानं घेतला चावा.